नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. काव्य ही देशमुखांच्या घरी परत आलेली असते आणि ती मानिनी व पार्थ पूजा करत असताना त्या दोघांना प्रसाद देऊ लागते आणि पार्थ प्रसाद घेण्यास नकार देतो. त्यावेळेस काव्य ही पार्थला बोलते, देवाचा प्रसाद आणि प्रेम याला कधीही नकार देऊ नये. आणि त्याच वेळेस त्या ठिकाणी रम्या देखील येते. रम्या बोलते, आता दिराच्या हातचा प्रसाद खाऊन नवऱ्याला प्रसाद द्यायला आली आहेस का? तेव्हा मग काव्याला तिचा अतिशय राग येतो व ती तिचा हात मुरगाळते आणि बोलते, आता इथून पुढे जर तू आमच्या घरामध्ये देशमुख आणि कोणाला जरी त्रास देण्याचा प्रयत्न केला तर तुला मी घराच्या बाहेर काढेन आणि मी स्वतःहून तुझं लग्न लावून देईन. आणि तेव्हा रम्या देखील घाबरते. आणि तिकडे आपण पाहतो वकील हे नंदिनीला बोलतात, जर तुम्हाला फास्ट ट्रॅकमध्ये डिवोर्स हवा असेल तर तुम्हाला पसारेवाल्याची सही आणि त्याचे सहमतीपत्र घेऊन यावे लागेल आणि मला वाटत नाही तो पसारेवाले तुम्हाला सहमतीपत्र देईल. समजतं का चकाचक बाई? आणि वकिलांनी असे बोलल्यानंतर नंदिनी देखील आवाकून होऊन वकिलाकडे पाहू लागते. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये काव्य ही कशा प्रकारे पुन्हा एकदा घरातील सर्वांचे मन जिंकणार का, हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.